दादा, मुळात तुमच्यावर गेल्या काळात मोठे आरोप झाले, ते विजले, ते 70 लाख कोटीचा जो 70,000 हा 70,000 लाख 70,000 कोटींचे आरोप तुमच्यावर झाले. आणि इतकंच नाही तर ते बैलगाडा भर, ट्रक भर असा सगळा विषय झाला. आज त्यांच्याच बरोबर तुम्ही सत्तेत आहात आणि आता परत आरोप होत आहे. तर मुळात राजकारणापुरतं राजकारण ठीक आहे, पण अशा आरोपांनी कधी असं झालं का तुम्ही खूप अस्वस्थ झालात आणि असं वाटलं नको हे राजकारण, असं कधी टप्पा आला एखादी? 2-3 वेळेला झालं. एकदा त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा वेगवेगळ्या इंग्लिश पेपरला इरिगेशन विभागाच्या संदर्भामध्ये बातम्या सुरू झाल्या आणि त्या बातम्या सुरू झाल्यानंतर मी म्हणलं की बाबा मी एकही फाईल ओव्हररूल केलेली नाही आहे. माझे सचिव जर निलेशजी असतील तर त्यांनी जी फाईल आणली त्याच्यावर मी सही केली. जर त्यांनी दिलेली फाईलवर मी हे असं न करता हे असं करा आणि ते ओव्हररूल केलं असतं आणि त्याला सर्वस्वी जबाबदार असतो तर गोष्ट वेगळी. मग एवढं सगळं करून मलाच इथं टार्गेट केलं जातं. मग मी पवारसाहेब तेव्हा दिल्लीत होते, त्यांना फोन केला सकाळी, साहेब मला सरकारमध्ये राहायचं नाही, मी माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि हे त्याला कारण आहे आणि मी आता मंत्रालयामध्ये जाऊन प्रेस घेणार आहे आणि मी जाहीर करणार आहे. तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात, माझे पण दैवत आहात, मी ते सांगण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणले ठीक आहे आणि ह्याच्याबद्दल श्वेतपत्रिका काढा, जे काही करायचं ते करा आणि त्याच्यातनं जे चित्र पुढे येईल त्याच्यानंतर मग काय ते ठरू. आणि मी राजीनामा देऊन टाकला, कोणालाच माहिती नाही. राजीनामा दिल्यानंतर माधवराव चितळे आणि वेगवेगळे फायनान्समधले टॉपचे रिटायर झालेले अधिकारी, जलतज्ञ, कृषीचे वगैरे अशी 5-6 लोकांची कमिटी केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी 3 महिने सगळी इन्क्वायरी केली. त्याच्यामध्ये खूप मोठा त्यांनी ते श्वेतपत्रिकेचं पेपर सादर केला आणि ह्याच्यामध्ये अनियमितता झाली, इथं कुठं भ्रष्टाचार झालेला दिसत नाही असं सांगितलं, परंतु त्याला अजिबात प्रसिद्धी दिली गेली नाही. आज पण ते रेकॉर्डवर आहे. आणि अनियमितता कशी, उद्या निलेशजी एका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्या इथं धरण झालं आहे, धरणाचं पाणी तिथल्या लोकांच्या जमिनी गेल्या आणि पाणी खाली सगळ्यांना जातं आहे. वरची लोकं म्हणतात की आमच्या जमिनी गेल्या, आम्ही काही पाणीच बघायचं का? मग तिथं उपसा सिंचन योजना कराव्या लागल्या. मग आम्ही निर्णय घेतला की 50 मीटरपर्यंत म्हणजे 150 फुटापर्यंत सरकारी खर्चाने, कारण त्यांची जमीन गेल्या, काही जमिनी त्यांच्या अशा वर होत्या, त्यांना तर देणं गरजेचं आहे म्हणून आपण केलं. परंतु ते तुमचा जो काही हे केलं होता, म्हणजे प्लॅन तयार केलेला होता किंवा एकंदरीतच तो प्रकल्पाच्या संदर्भातलं नक्की किती क्षेत्र ओलिताखाली येणार, कुठलं येणार, त्याचा अंतर्भाव नव्हता. हा नंतर घातला गेला आणि त्याला लोकप्रतिनिधींची मागणी म्हणून ते आम्ही टाकलं. ही अनियमितता झाली. हे तुम्ही मग आम्ही नंतर काय केलं, MWRR हे एक नवीन प्राधिकरण स्थापन केलं. पहिलं देशामध्ये प्राधिकरण स्थापन करणारं आपलं राज्य आहे. पहिला काय लागलं निलेशजी, त्याच्यात तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला खाली धरण केलं तर तुमच्या भागाला फायदा होणार आहे, तुम्ही तिथं धरण केलं. त्याच्यानंतर मी मंत्री झालो, मी वरच्या भागातलं होतो, मी वरच्या भागात धरण केलं, पाण्याचा येवा जो होता ह्या धरणाचं पाणी कमी पडलं, तिथं पाणी अडायला लागलं. हा एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसानच केलं. आता कुठलंही धरण करताना ते MWRR हे अभ्यास करतं, हे धरण येणारं पाणी हे दुसऱ्या धरणात जाणारं नाही ना, ते कुठं दुसरीकडं अडवलं गेलं नाही ना, असं केल्यावर आता त्याला परवानगी मिळते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यातनं जे आमची बदनामी केली, ट्रकभर पुरावे, बैलगाडीचे पुरावे, फलाने पुरावे. आणि एक आहे, काही जणांचं असं त्यावेळेस मत झालं की मोठे मोठे आरोप केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची बदनामी करून जनमानसात त्याची प्रतिमा खरी करता येते.
2010ला का काहीतरी तो आरोप झाला, त्यावेळेस 70,000 कोटी सांगितले आणि आम्ही माहिती घेतली. पहिल्यांदा पाटबंधारे खातं नाव होतं, नंतर जलसंपदा नाव दिलं. त्या सगळ्या काळात त्या खात्याला पगारासहित 45,000 कोटी रुपये दिले गेले होते. म्हणजे आरोप झाला तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राची 1 मे 1960ला निर्मिती झाल्यापासून तिथपर्यंत खर्च झाला होता 45,000 कोटी आणि इकडं आरोप केला 70,000 कोटी. आणि आज पण 70,000 कोटी म्हटलं की आमचाच चेहरा लोकांच्या समोर येतो.